आई तू चुप बस ना, खायला पैसे पैसे करून राहिली हो तू. चुपचाप बस, कोणाला पाहिजे पैसे? बाई कमी आठ झाली का? माय बाई काही सोबती कधी आम्हाला. हे बाई पाहुणेली म्हटलं तो बाबाने तर तोतीच म्हटलं माय बाई इकडे याच्या वागतेच म्हटलं. पण बाई ते पाहुणे नाहीच करून राहिले. मग सांगतो बाई आता आम्ही घरी जाऊ. घरी गेल्यावर मग डबल पाहुण्याची भेट काही होते काही नाही. तर बाबा बी म्हणत की पाहुणेले म्हणा विचारून घ्या केवढ्या झाले जसं अन लागे योगिताले म्हण आम्हाला सांगून द्या आकडा, आम्ही तेवढे देऊन देतो. आता अंदाजे कसे द्या पाहुणेले पैसे मला अंदाज तर सांग. म्हणजे 50-60 हजार खर्च आला असेल का आमचा, जसा आमचा हिसाब किती आले बा असं तेवढे आम्ही देऊन देतो. मग आता काय एवढं का तंतोतंत देतो का? फक्त अंदाज तर सांग आम्हाला की 40,000 आला का 30,000 आला का 50,000 आला का कसं. आम्हाला तर एवढं तर तिकीट काढले तुम्हीच, तो राहायचा खर्च खा प्यायचा खर्च काय नाही झाला लागला खर्च होता ती एवढा. ते याच्यात बसले त्याच्यात बसले ते तच्ची बी ते तिकीट काढून आणा लागत जात. मग समजा जसा असा ढोबळ खर्च विचारून घे पाहुणे आणि तेवढे पैसे आम्ही देऊन देतो. मग हो आई ते नाही म्हणतात ना, जाऊ दे. ते म्हणतात मी तुझ्या आई वडिलांचा खर्च केला ना मग तू माझ्या आई वडिलांचा कर. म्हटलं सारखंच आहे ते. तुम्ही माझ्या आई वडिलांचा करा काय मी तुमच्या आई वडिलांचा करीन काय, एकच आहे म्हटलं. नाही हो माय त्यात तसं नाही. तुम्ही काय आम्हाला लोक नाही, पण बाई जवाय माणसाचं सासरं नाही लागत योगिता. एक तो लय वर्ष झाले का लग्नाला नाही सैन का तो सासू काय मरीन काय काही बरोबरची गोष्ट आहे का? त्याने किती दिले मग त्या हिशोबाने आम्ही देतो ना. आई त्यानं अजून किती दिले काय दिले मला काहीच माहित नाही. आणि मी तुला काय सांगू, जाऊ दे डबलची भेट झाली ना त्यावेळेस देऊन देतो. सांगू आता काय करा. आता ते पाहुणे सांगून नाही राहिले किती खर्च आला, तूही सांगून नाही राहिली. आता काय माय आम्ही आता काय अंदाजे देऊन द्यावं का त्या पाहुण्याजवळ? जाऊ दे बाई तो बाबाला म्हणतो 40,000 नाही तर 50,000 देऊन द्या. आता तेवढे पैसे तर बाबानं संघ आणले नाही आणले काय सांगा. 30,000 आणले होते पण त्यानं जशी, पण त्यातलं तर काही खर्च केला नाही त्यानं. त्याच्याजवळ असतील तसेच ते. मग असं होतं पाहुण्याजवळ ते 30,000 देऊन द्यायला लावतो. ते म्हणतो आता वदरचे उरले असतील तर तुमच्याजवळ ठेवा आणि शिल्लक असतील तर आम्हाला सांगा आम्ही वदरचे देऊन देतो. नाही तर काय म्हणू मग आता. अरे काय बाई किती द्यायला लागतात? आता पोरगी सांगून नाही राहिली काय, आता सांगा आता नमती ठेवणं बरोबर आहे का? अरे नाही बाई बाई ते व्यवहार तो व्यवहार बाई. आता खर्च पाणी का थोडा आला असेल का? इतक्या दूर गेलो बाई, विमानाचं तिकीट तो तिराफ्याचं सारं पास होतो बाई, सारं स्टँडर्ड होतो. लय महागाचं हॉटेल होतं ते तर पैसा लागलाच असेल ना बाई. तसं काही नसते बाई. बाय नात्याच्या ठिकाणी व्यवहाराच्या ठिकाणी ते आता बाई साजरं नसते लागत. पाहुण्याचा पैसा खर्च झाला जवळ माणसाचं खाणं सोपी गोट नाही. विचारून घे पाहुणेले म्हणा बाबा म्हणतात किती लागले बा खर्च. मग आम्ही चाललो जातो बाई, आम्हाला खायला उशीर करतो. बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी त्याला विचारतो आणि माझ्या खात्यातून त्याच्या खात्यात ट्रान्सफर करून देतो. झालं मग तुम्ही मला शांततेने देऊन द्या. अरे बा तसं नसतं, तसं नाही करायचं. आता तुला पैसा त्याचा पैसा का न्यारा आहे का बाई? असं म्हणू नये बापा मा पैसा तुमचा पैसा आपला पैसा म्हणाव. तुला खातं त्याचं खातं काही न्यारं नसते बाई. तशाने मग नात्यात पैसा आला व्यवहार आला की ते मग मतभेद होत असतात. तुम्हा दोघांच्या नात्यात पैसा नाही आला पाहिजे. मला पैसा आलं तुमचा पैसा आलं असं म्हणू नये बापा. तोही पैसे द्यायचे त्याची पैसे तो आले तोही पैसे द्यायचे, सारं तुमचंच. आपलं म्हणावं मला नाही म्हणावं बापा. आता अरे आमचा खर्च तू नको करू आता, सोबत नाही त्या आता. काय झालं? चला ना काढली म्हटलं गाडी. काय नाही त्यांना खर्च सांगा किती लागला मग ते तुम्हाला पैसे देतात. त्याच्याशिवाय त्याचं काही जाणं होऊन नाही राहिलं. त्याला वाटते की तुमचे पैसे खर्च झाले आणि किती देऊ तेच चालू आहे. ते मामाजी अजून हिशोबच नाही केला ना. मी एकदा हिशोब करतो तर मग तुम्हाला आकडा सांगतो. अरे बा जवळ बा आम्ही आता घरी गेलो आमच्या कामधंद्यात गुंतलो तर कसं ते मग अटकून राहते ना तुमचे पैसे. मी नाही सांगा 30,000 आणले होते बा. मग हे 30,000 ठेवून द्या. तेवढ्यात झालं असेल तर वदरले तुमचे आणि वर खर्च लागला असेल तर सांगून द्या आम्हाला, डबलच्या भेटीत देऊन देऊ. ते आम्हाला ते फोनावून ते पाठवता नाही देत बाप्पा. ते फोनातून याच्या फोनात त्याच्या फोनात पाठवताना काय तुम्ही ते पैसे मला जमत नाही. ते मी मन सांगतो तुम्हाला कॅशच आणून दे ना. बरं ठीक आहे मग तुम्ही आणून दे जा. मी हिशोब करीन आणि सांगतो मग योगिताला आकडा किती लागला तो. मी अजून स्वीटताई जोडून घेतले पैसे, तिलाही तेच म्हटलं की अजून सगळा खर्च मी काढतो. कारण कसं तिकिटाचे पैसे माहित आहेत फक्त मला, आणि तिथं आता भाड्याचं हे सगळं म्हटलं तिला शांततेनं करतो. आणि पाहुणेली मी तेच सांगितलं की म्हटलं बा नंतर मी सांगतो तुम्हाला आकडा. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. नाही टेन्शनची काही गोष्ट नाही जवळ बा. पण म्हटलं जसं व्यवहार बरं राहते. डबलच्या गिरथाले तुम्ही लोक संघ असले तर आमचं होतात. लय मस्त झालं म्हणलं हे
टूर लय दूर गेलतो लेख नाही लयच दूर होत ना ते लहान दूर गेलतो पण ठिकाण लय साजरं होतं जवळ बा हो लय मस्त ठिकाण होतं समुद्र लागे ते तसं ते वातावरण लयच लयच भारी गेले 8 दिवस जसे इकडली यादच नाही आली लेख तुमच्या त्यानं झालं बा समज नाही तर आम्ही काही जात नव्हतो बापा इतक्या दूर कसं बापा इतक्या दूर नाही आपली हिंमत होत अच्छा ते जातो आम्ही आता एखाद्या बारी ना आमच्या गावात की नाही म्हणजे असे समजे जण लक्झऱ्या करून महाराष्ट्र दर्शनले गेले तेले जातात अशी ते हेच काढतात एक महाराज आहेत आमच्या इकडे ते महाराज सगळे लोक नेतात महाराष्ट्र दर्शनले म्हणलं तुम्हाला रिकाम पण असलं की जाऊ म्हणलं नाही सध्याच नाही एका परी जाऊ 2-4 महिन्यानं पण जसं म्हणसान जाऊ आपण सगळेजण जसं बरं ठीक आहे ना पण आता सध्या नाही जाऊ म्हणजे 2-4 महिने नंतर बघू जसं हो मग काय तर हो नाही कसं जावई बा पंढरपूर तुळजापूर शेगाव हे ते जवळचे ठिकाण शेगावला गेलते जसे तुम्ही पण पंढरपूर तुळजापूर आता तुम्ही माऊरला जायला लागत होतं लग्न झालं नवीन लग्न झालं की दर्शनाला जसं तुम्ही दोघही जण गेले तुमचे आई बाबा तुम्ही तरी चालते जसे जाऊन ये जा म्हणलं माऊरात दर्शन करून हो जायचंच आहे आई म्हणतच होती पण ती इकडचा प्लॅन ठरला त्यामुळे मग ते राहूनच गेलं नाही जाऊ ना हो बरं चला चल बरं आता योगिताची आई उशीर नका लावू आता येतो बाई हा हो बाबा आई ते थैलीतलं सामान काढलंच नाही ना काही तू बॅग भरेलच आहे जशी तशी हो काहीच नाही काढलं बाई आता काहीच नाही काढलं चाल ये जा पहिल्या दिवशी झालं जमलं तर पहिल्या दिवशी येतो नाही तर त्याला सासूबाई संग येणं झालं तर त्याच्या संग यायचं पर्यंत नाही जशी पहिल्या दिवशी आली तर काही करू सरू लागेल हेले त्याले होते जसं कुठं झालं ते ते जवळ बा आमच्या घरी साखर भेटीले आईले लागे आत्याले मोठ्या आईले लागे शांताबाईले सगळ्याला सांगितलं आमच्या घरी आता 2-4 रोजानं जसं आम्ही घरी जातो आता जरा टापटीप लावतो मग घ्यायला पाठवतो साखर भेटीले मला नेत असतात तर त्याच्यासाठी म्हणून राहिले तुम्ही 2 जण बिया जा बरं म्हणजे हे सांगतीनच तुमच्या बाबाले सगळेच जण या हो जावई बा हो याच लागते मी बाबांसोबतही बोललो बाबाई म्हणतो हो जसं आमचं ठरलं की आम्ही फोन करूच तुम्हाला तर मग ये जा म्हटलं सगळेजण जेवायले बरं ठीक आहे ना हा ठीक आहे गाडी काढू मी हो काळा बा हो चला हो गावाय पाण्याचं लवकर जाऊ आता तुम्हाला फालतू डगदग नाही कसली दगदग आईला भेटून जाजो ना मग काय तर ते काय सांगा लागते जशी मी बाई संग बोललीच मग काय हा चल बाई संग बोलतो आता संग बोलतो मोठ्या बाई काय सांगा माझ्या घरी गेल्या का ती आहेत त्या बाईच्या घरी जायला लागेल चल मग मा संग अरे का हो आले का हो आलो बा रात्रीच आलो लय दिस मोडले अरे हो बा लय दूर गेलतो ना तिकडे हो 8-10 दिवसात होत असते लय दूर म्हणजे इमानानं जायला लागलं ना लय दूर होतं ते हो का बापा रे मस्त मग बरं झालं बा हा नाही निवाई येईन बाई जवाई बा हे बाकीच्या बी पुरी आलत्या का नाही बाकीच्या पुरी नव्हत्या आल्या ते त्याचेच जसं पाहुणे भावाची बहीण तिच्या घरचे त्याची आत्या मोठे बाबा ते हेच गेलतो म्हणजे योगिताच्या घरच्या संगच गेलतो असं समजा हो लाईनाचा वय वनच केलं ते उठून उभा हो ते चाललेच होते फिरायले तर योगिताचं म्हणणं झालं तर सगळेजण जाऊ मग सगळेजण ते आम्हाला बी घेतलं हो अरे लेख हो ना साजरा आहे बाई मजेत आहे खुश आहे बाई हो खुश आहे बाई खुश आहे माणसं लय मस्त भेटले हे बा तुम्हाला सांगतो दिगंबर भाऊ माणसं खरंच चांगले आहेत हो आता 8-10 दिवस झाले संकोच होतो समजा आता हा वय कुठे येते सांगणं कसं डायरेक्ट अनुभव न कसं हो माणसं लय चांगले राजू इबाई बा लयच राजू लयच माणुसकीचा माणूस आहे हो अरे लेख फार सुद्धा तेच 1 लाख मुलाची गोट आहे पैसा लत्ता नोकरी हे काही कामाची गोट नाही या दुनियेत या जगात जर काही पाहिजे असेल पोरीले सुख तर फक्त माणसं चांगले पाहिजेत बा सज्जन लोक पाहिजेत स्वभावानं चांगले पाहिजेत बस बाकी तर समजा पैसा काय आणि काय कमावल्याच जाते नाही हो दिगंबर भाऊ ह्या बाबतीत जिंकलो वाटते असं बा जवळबाचाही स्वभाव मस्त आहे इवाईबा लागे त्याची इवाईबा होते म्हणजे आपल्या योगिताची ननदबाईचे सासरे हो सांगा म्हणजे पुरीचे सासू सासरे बी सांग म्हणजे याचा अर्थ त्याच्या तिकडे बी संबंध चांगले आहेत की त्याचे हा लागे मोठा भाऊ म्हणजे आपली मोठी इवाई जशी हो त्या बाई बी हो सगळे जण मस्त आणि आपले शांताराम भाऊच ना बेब्बाईचा भाऊ हो बेब्बाईचा भाऊ त्याचा इवाईच आहे ना
सख्खा बाई. हा, एकुलती एक पोरगी जशी आणि एकच पोरग. आपल्या योगिताला एकच ननद आहे ना. हो, भाऊ नाही, काही नाही, एकटाच आहे भाऊ ना. आणि आपले शांताराम भाऊ आहे की नाही, त्याला सून करेल आहे. हा ना, संबंधाचं चांगलं होतं मुले. हो, बरं झालं ना, चांगली गोष्ट आहे. मस्त झालं, चांगलं झालं. आता दिसले मला तुम्ही, रात्री लाईट दिसले मला घरात. मी म्हटलं इले, म्हणलं आले वाटते हे. ते म्हणे काय सांगा, मला रात्रीला उशिरा आले, तिला काही माहित नव्हतं. मग मी घेतलाच आहे, मला बाईचा आवाज आला, म्हटलं आली. मग काय आलो नाही, मी रात झालती. मग आता दिसले तर आलो. तसं माझ्या ध्यान होतंच, मला माहित होतं घर बंद आहे. हो बा. रात्री तरी हे बा निघता उशीरच झाला. मग ते बी गेले तिकडे, शांताराम भाऊ, त्या बाई, ते सगळे जणच गेले. ते बी तिकडे विदा झाले ना, मी इकडे. हो, ते कोच झालं, पाहुणे समजायला घरपोच नेऊन दिलं ना. हो, आता आम्ही काय म्हणू बा, ती लेकूरवाळी आहे बा, पोरगी जशी, ते लेकूर लहान लेकूरवाळी त्याला नेऊन द्या घरालो. आम्हाला काय, आम्ही दोघं एसटी ते बसून दिलं तर आम्ही चालला जातो. आम्हाला काय आहे काय, तो नाहीच म्हणत. पहिले ते नेऊन दिलं, लगे मग घरी आले, चहा पाणी घेतलं, लगे आम्हाला नेऊन द्यायला आले. हो सांगा राजू. मी म्हणलो होती फाट्यावर उतरून द्या, आम्हाला काही भेव नाही. म्हणलं आमचा रोजचाच रस्ता आहे हा. नाही ऐकलो, घराला लोक आणून दिले का, पण पाणी नाहीत पिले, तसेच मागून निघाले. लस माणुसकीचा माणूस आहे राजू, जो बाबी लस माणुसकीचे आहेत. मी काय म्हणतो बा, कुठे चालले का बाहेर तुम्ही? काय बाहेर? हो, बाहेर नाही, आधीच चाललो होतो, वावरातून चक्कर मारून येत होतो. काय झालं? काय नाही, आता घरी काहीच नाही म्हटलं, जसं की भाजीपाला काही जरा किराण्यातलं आणायचं होतं, म्हणलं काही आणून द्या लागत होतं सामान. मला एका बरी किराण्यातलं गावातल्या दुकानातून द्या आणून, आणि काही भाज्या द्या म्हणलं आणून. काहीच नाही आता घरी. अरे काय बा वहिनी, तुम्ही युवा संघ हिंडायला गेले, पोट नाही भरलं काय? घरी आल्यावर किराणा भाजीपाला पाहिजेच काय? हो, पोट लय भरलं, महिना नाही वर्षभर भूक नाही लागत आता मला. एवढं खाऊ घातलं युवायानं म्हटलं. हो, आग्रह करू पण काय करता, भूक तर लागतेच ना. बाबा तेच तर म्हटलं बा बाई, म्हटलं बा पहिल्यांदा लगे नवीन युवा संघ गेल्या, म्हटलं बा फिरायला वहिनी बा. अरे बा तिची काय गोट, युवा संघ फिरायला गेली. दिगंबर भाऊ तुम्हाला सांगतो, मले बी वैकून आहे माई बायको, एवढी माडन झालती. काही बी काही लावत राहता दिरा, काही बोलता तो हे. काय ते कपडे काय घालले, काय बापा तो ताल, ते चप्पल, ते बूट, आणि ते काय ते दांगडो. पाव आता जशा लोकात गेलं तसं नाही व्हावं लागेल का? योगिताच्या घरचे भले स्टँडर्ड लोक आहेत म्हटलं भाऊ. हो बापा, आम्ही तर काही नव्हतं नेलं. मी आता साड्याने असंच आपले कपडे नेलते, तिनं लागे तिचे कपडे दिले घालायले. मैन बी म्हटलं जीन्स पॅन्ट वाली आहे, पाहिजा आली गेली की जरा सांभाळून राहायचा. जीन्स पॅन्ट वाली नाही म्हटलं. बापारी, मग तर मजाच आहे बा, चांगला आहे बा. कायच भाऊ, हे पट्ट्या घालायला लावले, लागे फोटोही काढले. दिली म्हणून फोटो तरी नका काढू, फोटोही काढले. लागे पाहुणे लय हौसी. पाठवतो बने ना, आता तिच्या बाबाच्या फोनवर पाठवीन फोटो. काही मा फोनात काढले, पण आमच्या फोनात काही साजरे ना निघत. आमचा फोन हलका, त्याचे फोन महागाचे. कॅमेरेच तर माय बाई असं महागा, म्हणजे चक्क फोटो निघत. हो, त्याच्याच फोन काढले. मग कॅमेरा घेतला आता लागे पाहुणे संग. कॅमेरा बी आहे तिच्या घरी. लागे कॅमेऱ्यात बी काढले काही फोटो. लय मजा आली म्हटलं. चांगला आहे. आव म्हटलं जासान बोलता देता मला काही आणू ना. हा बा, शापत्तीच नाही घरी चहा करायला. लागे दर्शक सामान बी आण लागते, पोळी नाहीत काही नाही. का बरी शिल्लकचा किराणा मग आण जा, पण आता तात्पुरतं आणून द्या म्हणलं आजच्या दिवसापुरतं. जसं सकाळी परवा आणला चालते मग किराणा. आणि काही भाजीचं दे थैली, मग आणून देतो. काय लागते ते लिहून दे चिठ्ठीवर, गावातल्या दुकानातून घेऊन येतो. मग सकाळी जाईन मी आता, मग आणीन बाजार सगळा. चालते, येतो बा. हो या बरं, दे मग थैली. बाय सकाळी समजा किराणा काय लागते काय नाही ते त्या बायला आणल्यावर सगळं तूच चालतो ना. तर संग सकाळी त्याचे कपडे घेऊन येऊ ना, साड्या गिड्या काही घ्यायला लागते ना त्याला, ते सगळं आज यादी करून घे तू. सकाळी दिवसभर मग ते सामान घ्यायचोस तू. आणि तू ते भांडे कुंडे काय घासतो म्हणून, काय करतो म्हणत, आवरचीवर घरात ते पटपट कर. जास्त उशीर लावू नये. आता 2-4 रोजात फोन लावतोच मी. आणि असली विचारतो की त्याला सांगून ठेवा लागेल ना, अजून वक्तावर तोच चालला जाईन. गाडीचं भाडं भेटलं त्याला की त्याला सांगेन ना की या दिवशी बाबू बाईच्या घरी जावं लागते. हो ना, आता पाहिजे बायस मरून राहिलं नाही ना. मी म्हणलं आजच घासतो भांडे, काही नाही भांडे गिंडे घासतो जसं साजरं दिसते, लय खराब झाले नाही तरी. तो बाय ना बायस तर बाय मिरून राहिलं नाही ना. भांडे काढा आणि पाणी आलं तर सांगा, मग सामान खराब होते त्यातलं. मग तर म्हणून मी थांबली जशी, नाही तर आता होतं घेतलेच नाही भांडे कुंडे घासायले. काही त्या चादरा गिदरा धुतो म्हणलं. हे बाई एक चादराची जोड बी आण लागते मला. चादर जास्ती डिम झाली ते जशी आता बैठकीतली बदलतो म्हटलं. कारणाला निमित्त येऊन जाते. सकाळी मग चादराचा जोड बी घेऊन घेईन. ह्या चादरा काढून टाकीन, मग धुणं हो का ना हो टाकून देईन दिवाणात. आपस मग त्या पाहुण्या गेल्यावर दूध बशीन मी. नया टाकून देईन गादीवर साजऱ्या.
चालते मग चालते. बरं कर मग तू तर दे थैली दे, मी आणून देतो. देतो हिशोबानं काय आणि मोठ्या बाईली सांगून देतो. हा नाही तर बाई जाते कुठे वहिनी भाऊले मी सांगतो तसं. ते माणसाईली बोलव ना मग, हिची युवा येते ना आपले, आणि लागे शांताराम भाऊले बी. आता शांताराम भाऊ का नवीन आहे, हा ते बोलायला जाते. वहिनीला सांगून देतो वहिनीले. नाही आता दुपारची जातो मी, आता कोणतं काही जात नाही. आता मलाच मा सुचून नाही राहिलं, इतक्या दिवसाचं घर बंद सारं खसखस झालं नाही. हा तुम्ही मला सामान आणून द्या, मग मी जातो दुपारून शांततेनं बाईच्या घरी आणि बाईला सांगतो.